नमस्कार. डीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रामरक्षा आंदोलनावर रामदासभाई कदमांची उद्धव ठाकरेंना शाबासकी. राम आधी आठवला असता तर हे रामायण घडलंच नसतं. राम मंदिरातील चोरीवरून भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल. मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारे आता गप्प का? सुनील तटकरे अहसान फरामोश. गटार काय असतं ते दाखवून देऊ, रामदास कदमांचा घणाघात. वनश्री पुरस्कारानं गौरवलेल्या सौ ज्योती रामदासभाई कदम यांचा रोटरी क्लब खेडकडून सत्कार. आमिर खान यांनी लग्न कमी करावीत धमकीच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांचा टोला, सरकारकडून संरक्षणाचं समर्थन. सविस्तर वृत्त. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाचं स्वागत करताना त्यांच्यावर राजकीय टोलेही लगावले आहेत. राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणावर सर्वांनी आवाज उठवायला हवा अशी भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर आंदोलन करून चांगलं काम केल्याचं कदम यांनी म्हटलंय. या प्रकरणावर भाजपनेही आवाज उठवला असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र याच वेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धवजींना या आधीच प्रभू रामचंद्र आठवले असते आणि त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता तर हे संपूर्ण रामायण घडलंच नसतं असा टोला लगावला. त्यामुळे राम मंदिरातील कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. यामध्ये भाजपने पण आवाज उठवलाय. त्यांनी पण सांगितलंय जे जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार. हे चांगलं आहे ना काम. जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे. ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलंय उद्धवजींनी असं म्हणेन मी. उलट पण ह्याच्या आधी त्यांना जर राम आठवला असता, जर काँग्रेससोबत गेले नसते तर बरं झालं असतं. हे सगळं रामायण घडलं नसतं बाकीचं आमचं असंही मला वाटतंय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. चोऱ्या केल्या तेव्हा उद्धव ठाकरे यांना सांगितलं का? उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा वाचावी की नाही हे सांगणारे तुम्ही कोण, असा सवाल त्यांनी केलाय. राज ठाकरे यांनी अजानच्या वेळी हनुमान चालीसा म्हणण्याचं आवाहन केलं होतं. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचली. मातोश्री म्हणजे मशीद वाटली का? आम्ही राम आणि मारुतीच्या मंदिरात जातो, कोणाच्या घरासमोर जात नाही असं म्हणत जाधव यांनी भाजपवर टीका केली. राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारे आज राम मंदिरात चोरी झाली तेव्हा गप्प का, असा सवाल उपस्थित केला. तसेच नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये अशा लोकांना ठेवलं जातं आणि दर 6 महिन्यांनी बाहेर काढलं जातं अशी टीकाही त्यांनी केली. हिंदूंच्या दानाबाबत झालेल्या वक्तव्यावरूनही जाधव यांनी भाजपला लक्ष करत अशा प्रतिक्रिया देऊन तुम्ही चोर आहात हे सिद्ध केलं. तुमची रामावर श्रद्धा नाही तर दानावर श्रद्धा आहे असा घणाघात केला. मी सांगितलं ना, हे कोण सांगणार आहे? हे कोण? तुम्ही चोऱ्या केल्यात तेव्हा उद्धव साहेबांना सांगायला गेला होतात काय की आम्ही चोऱ्या करतोय? चोऱ्या केल्यात ना, मग उद्धव साहेबांनी रामरक्षा वाचावी की न वाचावी तुम्ही सांगणारे कोण? तुम्ही सांगणारे कोण? आम्हाला रामरक्षा वाचायला सांगा आणि तुम्ही चोऱ्या करा, हे चालणार नाही. हनुमान चालीसाचा जो वाद झाला होता त्याच पार्श्वभूमीमध्ये हा पण वाद मुद्दाम करण्याचा हा प्रयत्न आहे. असं आहे की त्यावेळेला राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी भोंगे बंद होणार नाहीत मुस्लिम समाजाच्या सकाळच्या त्यांच्या आजांच्या नमाजीचे, तर तिथं जाऊन चालीसा तुम्ही हनुमान चालीसा म्हणा असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. हे अतिशाणे लोक मूर्ख मातोश्रीच्या समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे? शरम नाही वाटत तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तिथे मातोश्री म्हणजे मशीद आहे का?
त्यामुळं त्या प्रमाणामध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाद होण्याचं काही कारणच नाही. आम्ही देवळात जातोय, आम्ही मारुतीच्या देवळात जातोय, आम्ही रामाच्या देवळात जातोय, आम्ही कोणाच्या घरासमोर जात नाही आहोत. पण ते ज्या वेळेला घरासमोर उद्धव साहेबांच्या मातोश्रीसमोर आले, ते आज कुठे गेले? राम मंदिरामध्ये चोरी झाली त्याच्यानंतर कुठे गेलं तुमचं प्रभू रामचंद्रावरचं प्रेम? कुठे गेली तुमची प्रभू रामचंद्रावरची श्रद्धा? त्यावेळेला तुम्ही त्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला गेलात, आज का गप्पात? आणि म्हणून यांना चोऱ्या तुम्ही करायच्या आणि दुसऱ्याला तुम्ही इथं सभ्यतेचे धडे शिकवायचे, हे आता चालणार नाही. बरोबर आहे. जसं आता उद्धव ठाकरे तिकडे रामरक्षा आंदोलन करणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रामरक्षा म्हणणार आहेत. म्हणजे जसं तुम्ही जी काही लोकांची नावं घेताना, या लोकांची समाजामध्ये पात्रता काय आहे? आता सुद्धा आमचे एक मित्र एका माणसाबद्दल प्रश्न विचारत होते, या लोकांची समाजामध्ये पात्रता काय आहे? शेवटी तुम्ही प्रश्न विचारत असताना एका पक्षाच्या एका नेत्याला विचारताय, त्यामुळं साधारणपणे त्या प्रश्नाचं स्टँडर्ड ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. नाही, बरोबर आहे. पण अशा लोकांचा वापर अशा लोकांबद्दल मी काही बोलणार नाही. भाजपमध्येही अशी लोक आहेतच, ती ठेवलेलीच असतात. दर 6 महिन्याने त्यांना पुढे काढायचं आणि 6 महिन्यांनी परत नेऊन पिंजऱ्यात ठेवायचं, हे सुरूच आहे. बरं, जो चोरीचा आरोप झाला किंवा आता तिथे दान चोरीचा आरोप झालाय, त्या ट्रस्टीतले काही लोक असं म्हणतात की हिंदू धर्माचे पैसे जर चोरीला गेले, हिंदू धर्माचे पैसे जर हिंदू धर्मातल्या लोकांनी चोरले तर बिघडतं कुठे? आणि त्याचप्रमाणे दुसरं असंही म्हटलं जातंय की ज्या लोकांनी श्रद्धेने दान केलं त्यांचं दान चोरीला झालं नाही, पण त्यांनी मनापासून दान दिलेलं नाही त्यांचं दान चोरीला झालं. असं आहे की शेवटी चोराच्या उलट्या बोबा म्हणतात, त्या ह्या चोरांच्या उलट्या बोबा. चोर ते चोर आणि शिरजोरपणा करतात, कशाला म्हणतात ते हे उत्तम उदाहरण. म्हणजे तुम्ही चोऱ्या केल्यात तर आम्ही हिंदूंचं दान हिंदूंनी चोरलं, म्हणजे असं कुठं कायद्यामध्ये, नियमामध्ये, अध्यात्मामध्ये, धर्मामध्ये की चोरी करणाऱ्याचा जात धर्म बघून त्याला माफी दिली जाते? म्हणजे तुम्ही चोर आहात हे कबूल केलं. दुसरी गोष्ट, श्रद्धेने कोणी दिलं नाही दिलं, तुम्ही घेताना श्रद्धा कोणाची आणि श्रद्धा नाही कोणाची, सरसकट दान का घेतलं? सरसकट दान का घेतलं? याचा अर्थ ज्यांना कोणाला तुम्ही श्रद्धाळू नाही असं म्हणता त्यांचं दान तुम्ही चोरलं असं तुम्ही कबूल करताय. याचा अर्थ तुमची रामावर श्रद्धा नाही, तुमच्या त्या दानावर श्रद्धा होती हे तुम्ही कबूल करता. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार शब्दात टीका करत त्यांना एहसान फरामोश आणि विश्वासघातकी असल्याचा आरोप केलाय. माझ्या घराला गटार म्हणणारे सुनील तटकरे 10 वेळा याच घरात कशासाठी येत होते, तेव्हा माझं घर गंगा होतं का, असा सवाल रामदासभाईंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीची आठवण करून देत तटकरे यांच्या विजयासाठी पाठीला जखम असतानाही मी वणवण फिरलो, मात्र त्यांनी त्याची किंमत ठेवली नाही असं सांगितलं. दापोली विधानसभा मतदारसंघात आपल्या मुलाविरोधात सुनील तटकरे यांनी गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सुनील तटकरे हे नालायक आणि विश्वासघातकी आहेत, त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागतील. गटार काय असतं हे भविष्यात त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. यांच्या या टीकेमुळे कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत असून या आरोपांवर खासदार सुनील तटकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फरामोश माणूस आहे. गटारामध्ये दगड मारून पाणी ओढून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो नसतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी ओढवून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा, मग गंगेचं पाणी तुझ्यावर उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना, समजेल त्याला. मला वाईट का वाटलं? तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं, तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो, पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला या तटकरेने गद्दारी केली.
या दापोली मतदारसंघातल्या एकाही राष्ट्रवादीच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेचे आदेश होते की आमच्या लोकांनी कधी घरात मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घराला मत देत नाही. अगं नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस, लाज वाटत नाही? इतका ऐसा भरमोस आहेस तू? 80,000 मतं दापोली मतदारसंघातून तुला घेऊन दिली आम्ही. आणि आमचे लोक म्हणवते भाई हा ऐसा भरमोस आहे, ह्याला मदत करू नका तुम्ही, हा विधानसभेला आपल्याला मदत करणार नाही. आणि शेवटी तसंच झालं. तर याच्या पापाची फळं भोगावं लागेल. हा विश्वास ठेवण्याचा लायक माणूस नाही आहे. मी अख्ख्या जगाला बोंबलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे, पाठीत खंजीर खूप असणारा माणूस आहे, हा ऐसान फार्मस माणूस आहे, तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. आणि गटार काय आणि गंगा काय हे त्याला कळेल ना भविष्यामध्ये. आता त्याला कळेल ना भविष्यामध्ये. तू जे पाप केलेस ना त्या पापाचं पायशी तुला करायलाच लागेल तटकरे. धन्यवाद. राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेडच्या अध्यक्षा सौ ज्योती रामदासभाई कदम यांचा खेड तालुक्यातील जामगे येथे रोटरी क्लब खेडच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब खेडचे अध्यक्ष मंदार संसारे यांच्या समवेत डॉक्टर रियाज मुल्ला, बिपिन पाटणे, सचिन करवा, निरंजन दळी, डॉक्टर समीर मंडपे, डॉक्टर उपेंद्र तलाठी, डॉक्टर अनिल जोशी, लक्ष्मीकांत पटेल, सिद्धार्थ पाटणे, आदित्य गांधी, कुणाल पाटणे, तन्मय दळी आणि आमिर पाटणे यांनी सौ ज्योती रामदासभाई कदम यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह प्रदान करून गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमधून सौ ज्योती कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केलाय. त्यांच्या या यशामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला असून हा पुरस्कार समाजकार्यातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची पावती असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी सौ ज्योती कदम यांच्या कार्याचं मनापासून कौतुक करत समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात त्यांनी पुढेही असेच प्रेरणादायी कार्य सुरू ठेवावं अशा शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सौ ज्योती कदम यांनी रोटरी क्लब खेडच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत हा सन्मान भविष्यात अधिक जोमानं समाजहिताचं कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असं सांगितलं. शिवसेना नेते रामदास कदम यांनी अभिनेता आमिर खान यांना बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारच्या धमक्या देणं चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं. आमिर खान यांना सरकारकडून पूर्ण संरक्षण दिलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र आमिर खान यांनाच वारंवार धमक्या का येत आहेत याचाही विचार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत आमिर खान यांनी लग्न कमी करावीत असा सल्ला दिला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत विचारलं असता मी त्यावर का बोलू, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे असं सांगत रामदास कदम यांनी या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा आहेत. जर दोन राष्ट्रवादी एकत्र आला तर काय घडू शकतं? मुळामध्ये एक गोष्ट मी सांगतो, हा त्या पक्षाचा विषय आहे, हा राष्ट्रवादी पक्षाचा विषय आहे, आमचा विषय होऊ शकत नाही. आता मला सांगा, उद्धवजी आणि एकत्र आले, आनंद आहे. उद्या सगळं कुटुंब एकत्र आलं, आनंद आहे. आम्हाला वाईट वाटत काय, काय चांगलं आहे ना, शुभेच्छा त्यांना, खूप शुभेच्छा. आमिर खान नंतर आता सलमान खान नंतर आता पुन्हा एकदा आमिर खानना बिश्नोई गँगनी धमकी दिलेली आहे. काय एकंदर आमिर खाननी लग्न कमी करावीत. आमिर खाननी मला वाटतं लग्न कमी केली पाहिजेत. त्याची अधिकृत लग्न किती झाली, अनाधिकृत किती झाली तर बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. हे धमक्या देणं
हे काय योग्य नाही आहे. ते नट आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे. पोलीस खातं निश्चितपणे सक्षम आहे. त्यावर कुठेही दुमत नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिहारपेक्षा 100 पटीने चांगला आहे. त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाहीत. पण आता आमिर खानलाच का धमक्या लागल्या आहेत, त्याचं पण आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या संकल्पनेतून दायित्व उपक्रमाद्वारे समाजात विविध महत्त्वाच्या कायदेविषयक व्याख्याने आयोजित करून जनजागृती केली जाते. याच अनुषंगाने आज शनिवार दिनांक 18 जुलै 26 रोजी खारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांच्या दायित्व उपक्रम प्रमुख ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी पूर्णवेळ कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना बाललैंगिक कायदेविषयक सविस्तर माहिती देऊन चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा हे सांगितलं. विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी अमूल्य मार्गदर्शन केलं. शाळेचे मुख्याध्यापक संदेश कदम यांनी ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. अर्णव बहुतुले, आराध्या बेसावडे, अतुल बहुतुले, आरोही पालकर या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची स्तुती केली. अशी कार्यशाळा प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत घेणं गरजेचं आहे असे शिक्षिका शकुंतला पुजारी यांनी सिद्धयोग लॉ कॉलेजला धन्यवाद देऊन आभार मानताना म्हटलं. सरते शेवटी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पाचपंढरी इथून निघालेल्या श्री श्री काडसिद्धेश्वर महाराजांची दिंडी आणि पालखी सालाबाद प्रमाणे खेड येथून रवाना होते. सदर दिंडी खेड येथील श्री धामोडकर यांच्या घरी आल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यावर श्री परशुराम पाथरे यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम करून आणि आरती घेऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाली. यावेळी खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, नागेश बोंडले, मनोहर चव्हाण यांच्यासह अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सदर दिंडी आणि पालखी कोल्हापूरकडे रवाना झाली असून पुढील मुक्काम लोटे येथे करण्यात आला. खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. भडगाव गणातील प्रमुख कार्यकर्ते आणि पंचायत समिती गणाचे माजी उमेदवार कुलदीप पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जामगे येथे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कुलदीप पवार यांची शिवसेनेच्या भडगाव गण विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या पक्ष प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय चर्चांना वेग आलाय. ग्रुप ग्रामपंचायत कळबणी बुद्रुकच्या वतीने गावातील शाळा नंबर 1 शाळा कळबणी बुद्रुक, नंबर 2 शाळा वाळंजगाव या तिन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आलं. कळबणी गावचे सरपंच भगवान साळुंके यांची शिक्षणाविषयी तळमळ यातून दिसते. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. काही दिवसापूर्वीच त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळातील सर्व मुलांना उच्च दर्जाचे स्पोर्ट ड्रेस वाटप केलं. या प्रसंगी सरपंच भगवान साळुंके, उपसरपंच मुकेश देवघरकर, पोलीस पाटील नरसिंह सुतार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र आदावडे, हरिश्चंद्र सुतार, ग्रामविकास अधिकारी संदेश पवार तसेच ग्रामस्थ आणि तिन्ही शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि हिराचंद्र परशुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत शुल्क दरात दर्जेदार डिजिटल शिक्षण देणारी ही कोकणातील पहिलीच AI आधारित प्रणाली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय हिराचंद्र परशुराम बुटाला यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रणालीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाठी, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, विलासभाई बुटाला, चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, अमोल बुटाला, मितेश बुटाला, सुरेश खेडेकर आणि उत्तम कुमार जैन यांच्यासह संचालक मंडळानं विशेष पाठबळ दिलं. प्रणाली विकसित करणारे झुबेल AIचे श्री ज्ञानेश्वर बडगुजर,
पवन बडगुजर आणि दृष्टी टेलनेटचे शीतलकुमार इंदे आणि प्रशांत बेडेकर यांचं स्वागत करण्यात आलं. मार्गदर्शक डॉक्टर हिरेन दंड, डॉक्टर राजेंद्र पाटील आणि डॉक्टर तुषार साबारे यांचे यावेळी आभार मानण्यात आले. या प्रसंगी प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, डॉक्टर राजेंद्र भालेराव, डॉक्टर सचिन भोसले आणि सजेली बुटाला उपस्थित होत्या. डॉक्टर विजया भोसले यांनी सांगितलं, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार ही प्रणाली तयार केली असून भविष्यात 12वी MBA करिअर मार्गदर्शन आणि UPSC MPSC चे वर्गही सुरू केले जातील. हा प्लॅटफॉर्म आजपासून विद्यार्थ्यांसाठी खुला झाला असून शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्य यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर भरणे खेड येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल. यासाठी रुग्णांना जेवण, राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाईल. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा पिवळ्या शिधापत्रिका धारकास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल. केशरी शिधापत्रिका धारकास अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येतील. डोळ्यासंदर्भातील इतर आजार आणि त्यावरील तपासणी आणि उपचार माफक दरात केले जातील. अधिक माहितीसाठी प्रकाश पटेल, मनोज पटेल, विनोद पटेल, विनोद जोयसर, रमेश पटेल, मेहुल पटेल, प्रकाश जोयसर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री गुजराती युवक मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील पाक परिसरात मुंबई गोवा महामार्गावर आज एक थरारक अपघात घडला. महावितरणचे लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या मॅक्स पिकअपने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणारी कार त्यावर आदळली. धडकेनंतर पिकअप मधील अवजड लोखंडी खांब कारच्या पुढील भागातून आरपार घुसले. अपघाताचं स्वरूप अत्यंत भीषण असतानाही कार चालकाचा चमत्कारिकरित्या जीव बचावला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. लोखंडी खांबाची सुरक्षित वाहतूक न केल्याचा आरोप करत स्थानिकांनी संबंधित वाहन चालकाला जाब विचारला. या अपघातामुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. 6 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी दरम्यान सावित्री नदीवरील आंबेत महाड पुलाला बाजची धडक बसल्याच्या प्रकरणात अखेर बार्ज मालक रशाद अहमद मुजावर यांच्या विरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी आणि सावित्री नदीला पूर येण्याचा इशारा दिला असताना देखील MV अल सुभानी, MV दुलदुल आणि MV झोया हे 3 बार्ज सुरक्षितपणे बांधून ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप आहे. या धडकेत पुलाचं नुकसान होऊन सरकारी मालमत्तेची हानी झाली. तसेच पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग मंडणगड उपविभागचे कनिष्ठ अभियंता ओंकार अशोक शिरगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.